आणि मला माहिती आहे घरची दोरी निघाली ना, त्यामुळे तू अपसेट आहे, पण तू अजिबात टेन्शन. तू माझी नको हा केअर करू. आधी स्वतःचं बघ. डोक्यावर कर्ज आहे ना, मग अपसेट मी नाही, तू असायला पाहिजेस. मी आहे, म्हणजे मी अपसेट आहे आणि प्रयत्न सुद्धा करतो. प्लीज हा, सारखे सारखे तेच तेच डायलॉग नको मारूस. काय करतोयस तू प्रयत्न? काहीच करत नाहीयेस. तुझ्याकडून तरी काय अपेक्षा ठेवायच्या? तू काहीच नाही करू शकत. आता मीच करते. म्हणजे 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 मला सांग, कोणाकोणाला किती किती रुपये द्यायचे, तेही इंटरेस्ट सकट. पण लक्षात ठेव, हे कर्ज फेडून झाल्यानंतर तू तुझा नवीन बिझनेस स्टार्ट करायचा. समजलं? आणि शक्य नाहीये ते, कारण 15 लाखाचं कर्ज आहे माझ्यावर. एवढे पैसे कुठून आणणार आहेस तू? मी नाही आणणार आहे, तूच आणायचेस. मी हा संजू बेटा बोल. हे घे पप्पांशी. मी काय बोलणार आहे त्यांच्याशी? हॅरी. नाही नाही, प्लीज प्लीज, तू वेडी आहेस का? मी नाही बोलू शकणार. हॅरी, संजू बेटा बोल ना ग, बोल. काय झालं बोल. हॅरी, तुला बोललीये ना मी सांगेन तेच करायचेस. नाही नाही नाही. बोल. हे बघ, तुला फक्त पप्पांना एवढंच सांगायचंय, पप्पा माझ्यावर 15 लाखांचं कर्ज आहे, बस. पप्पा मदत करतील तुला. बोल बोल. हा पप्पा, माझ्यावर कर्ज आहे, तेही 15 लाखांचं. काय? हॅलो पप्पा. पप्पा त्याला मदत कराल ना? तुझ्या त्या निरुपयोगी नवऱ्याला सांग, त्याच्या अख्ख्या खानदानाला पोचायची ताकद आहे या गाड्या पाटलात. बघितली माझ्या पप्पांची पॉवर? एका मिनिटात त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले.